हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे जी मी बेबीसाठी बॅग कॅरी करते एव्हरी डे और कुठल्या मोठ्या ट्रिपला. तिची एक सेपरेट बॅग असते, ते मी कशी अरेंज करते. आणि ही बॅग आहे फ्रॉम मदरली. सो ही बॅग मला फ्रेंड्सने गिफ्ट केलेली, आमचे कॉमन फ्रेंड्स आहेत त्यांनी. ब्लॅक कलर आहे, सो समेश पण यूज करू शकतो आणि मी पण यूज करू शकते. ही आहे ती बॅग. खूप मस्त बॅग आहे, याच्यात खूप सारे कंपार्टमेंट्स आहेत वेगवेगळे. इथे टू देन इनसाइड देर इज अ कंपार्टमेंट इकडे आतमध्ये, इथे पण आहे. त्यानंतर इथे 2 स्मॉल कंपार्टमेंट्स आहेत आणि फ्रंट साईडला तर असं कंपार्टमेंट आहे जिथे तुम्ही तुमचं बेबीचं फूड कॅरी करताय तर ते गरमही राहू शकतं. सो हे असं फॉईलनी कवर्ड आहे ज्याच्यात तुमचं फूड जे आहे ते गरम राहतं. हे मी अजून एक्सपिरियन्स केलेलं नाही आहे, बिकॉज राजवी अजून 4 मंथ्सची आहे. हे एक्सपिरियन्स करून मी याचा रिव्ह्यू पण नक्की सांगेन. आणि 2 साईडला पॉकेट्स आहेत बॉटल ठेवायला. तर चला तर बघूया मी या बॅगमध्ये काय काय आणि कसं अरेंज करते. सर्वात आधी मोस्ट इम्पॉर्टंट ट्रॅव्हल करताना ते म्हणजे डायपर्स. डायपर्स आम्ही पूर्ण पॅक घेत नाही. आय कीप लाईक 10-15 डायपर्स मी ठेवते. तर हे साईडच्या कंपार्टमेंटमध्ये ठेवलेलं आहे. इथे डायपर सेक्शनसाठी आहे. सेकंड इम्पॉर्टंट प्लॅस्टिक बॅग, जे आपल्याला डायपर कधीतरी टाकावं लागतं त्यासाठी प्लॅस्टिक बॅग मोठी कॅरी करते आणि छोटे छोटे प्लॅस्टिक बॅग पण कॅरी करते. तर ते पण मी इथेच या डायपरच्या इथे ठेवून देते. हे इथे ठेवलेलं आहे. सो डायपर अँड प्लॅस्टिक बॅग इज रेडी. नेक्स्ट येतं मोठं टायल, जे आपल्याला यूज करावं लागतं. इथे मी सगळं सामान काढून ठेवलेलं आहे सो दॅट मला इझी पडेल टाकायला. आणि मी एका हाताने व्हिडिओ काढते, एका हाताने दाखवते. सो थोडंसं मेस होईल दाखवताना, प्लीज बेअर विथ इट. हा आहे टॉवेल, हे कॅरी करते बॅगमध्ये ठेवायला. सर्वात आधी हा मी इथेच ठेवून देते, इझी वापरायला. आपण कधी हॉल्ट घेतो तर आपल्याला बेबीला झोपायचं असतं, स्ट्रॉलर असतो कधी नसतो, कुठल्या जागेत एवढी जागा नसते. तर मग त्याच्यासाठी मी हे घेते. हे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलेले हॉस्पिटल बॅगच्या, हे शिवून घेतलेले होते माझ्या मम्मीने. तर ह्याच्यावर हे ठेवायला. सो हे पण मी कॅरी करते बॅगमध्ये, सो दॅट कुठेही काही मध्ये रस्त्यामध्ये लागेल तर आपण यूज करू शकतो. सो हे पण मी इथे प्लेस करणार आहे. त्यानंतर एक्स्ट्रा क्लोथ्स, त्याच्यानंतर स्वॅडल जे का यूज करत नाही आता. नंतर वाईप्सचं मी स्मॉल पॅकेट कॅरी करायचं ट्राय करते, म्हणजे बॅगमध्ये तेवढी जागा होते. किंवा हे पण कॅरी करते. हे बेबी हगचे वाईप्स खूप मस्त आहेत, म्हणजे पर्सनली मला खूप आवडले. रादर दॅन हिमालया बेबी हगचे चांगले आहेत. त्याच्यानंतर हे आहे, आता 4th मंथमध्ये आल्यामुळे सलायवा भरपूर येत असते मुलांची, सो हे तिथे कवर करायला. मग नॅपकिन्स, सॉरी फॉर दिस मेस. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे ड्रायशीट. सो ही ड्रायशीट आहे. ही ड्रायशीट जर समजा बेबीने पॉटी केली मध्ये और आपल्याला काही चेंज वगैरे करायचं असेल तर खूप खूप युजफुल होते ही. ह्याच्यावर म्हणजे हे दाखवलं, हे ठेवून तिला क्लीन करू शकतो. हे मोठे नॅपकिन्ससारखे पण यूज होतात आणि हा छोटा एक नॅपकिन तर आहेच. मग एक क्लॉथ डायपर, कधी आपल्याला वाटलं की थोडी क्रँकी होते बेबी तर आपण क्लॉथ डायपर पण यूज करू शकतो. हा क्लॉथ डायपर दिलेला आहे वहिनीने फ्रॉम लव्ह लॅब, जो का मस्त आहे. देन पेअर ऑफ सॉक्स. आपण युजली AC मध्ये जातो, गाडीमध्ये असतो तेव्हा, तर कधी काही खराब झाले सॉक्स तर ते आपण चेंज करू शकतो. सो 3-4 पेअर ऑफ सॉक्स आणि एखादी कॅप, जी का राजवी यूज करत नाही. सेकंडली हे जे आहेत तुम्हाला दिसतं आहे, हे नोझल स्प्रे आहेत. हे नोझल स्प्रे मी नेहमी बॅगमध्ये कॅरी करते. AC मध्ये ट्रॅव्हल करताना कधीतरी सर्दीसारखं होऊ शकतं किंवा नाक वगैरे ब्लॉक झाल्यासारखं वाटू शकतं बेबीचं, तर ते आपण लगेच टाकू शकतो 2 ड्रॉप्स. सो हे पण मी हँडी ठेवते.
सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत या बॅगमध्ये मी घेऊन जाते. आणि ही बॅग मला खूप खूप युजफुल पडते. समजा स्टेला जायचं असेल तर तिचं जे घोटी वगैरे आहे ते सगळं इथे सामान राहतं. त्यानंतर आता मी इथे साईडला वेट वाईप्स ठेवणार. इकडे तिचे जे छोटे छोटे नॅपकिन्स आहेत ते ठेवणार. सो मेजर पार्ट आहे तो इथे कवर होतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे हँडी पाहिजे, जसं की ते स्प्रे, तर हे सगळं इथे कवर होतं. तर ही बॅग खूप युजफुल आहे. इट इज अवेलेबल ऑन ॲमेझॉन ऑल्सो. आणि मला तर वाटतं ही ॲमेझॉनवरच आहे. इथून पण तुम्ही त्याला ओपन करू शकता, नेसेसरी नाही आहे की पुढूनच केलं पाहिजे. तर ही बॅग इथून पण ओपन होते. हे तुम्हाला दाखवायचं विसरलीच. आणि बघा इथून पण ओपन होते, त्यानंतर इथून पण ओपन होते. इझी आहे ओपन करायला, पण मी एका हाताने केल्यामुळे थोडंसं डिफिकल्ट दिसतं आहे. ही आहे राजवीची बॅग, जी का सगळीकडे आम्ही घेऊन जातो. तुम्ही बोलू शकता ही राजवीची बॅगवती आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग.